बाळांनो, तुम्हाला वाटतं आजीमाईने इतक्या कैऱ्या कशाला काढल्या? आपल्या आंब्याला पाड लागलाय, त्यासाठी ह्या कैऱ्या खायला तोडलेल्या आहेत. पाड चांगला लागला की आंबा उतरून घ्यायचं. मग बाळांनो, या वर्षी आपण लोणचं लय मोठं घालणार आहे. बाळांनो, आपलं घरगुतीच आहे सारं. आंब घरचं इथं, हळद मोहरी घरचीच आहे. बाळांनो, तुम्ही नेहमी म्हणायचं आता आजीमाई आम्हाला लोणचं पाहिजे, लोणचं पाहिजे. बाळांनो, आपण ह्या वर्षी लोणचं विकणार आहे. इथं लोणचं 2 प्रकारचं करायचं, एक आंबाट लोणचं आणि एक गोड लोणचं. तुम्हाला आंब्याची झाडं दाखवते. आपण भरपूर आंब लावलेलं इथं. पाणी नसायचं, आम्ही दुष्कीर पाणी घालून उन्हाळ्याचं आंब वाढवलं. पाणी नव्हतं तर हापशेवून आणायचं निमेरात होतं. ते आंब्याला फळ लागले. बाळानो, मी आता घरासाठी आंबे काढतो. बाळानो, आम्ही भरपूर लोणचे करणार आहोत. मालकीनी पाहिजे हाताने होणार आहे. या आंब्याला मालकीनबाई 40 वर्ष झाल्या त्यांनी. पुढे करायच्या. बाळांनो, आपलं लोणचं करायचं चालू आहे. बाळानो, तुम्हाला आजीच्या हातचं लोणचं हवंय का? बाळांनो, पूर्ण गावरान पद्धतीने लोणचं करणार आहे. उतरल्यातून फोडायचं चालू आहे बघा. बाळांनो, 2 प्रकारचं लोणचं आपण करणार आहे. एक गोड लोणचं आणि एक आंबट लोणचं आपण करणार आहे. बाळांनो, तुम्हाला लोणचं हवंय ना की ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. बाळानो, लवकरात लवकर मेसेज करा. बाळानो, तुम्ही गावरान पद्धतीचं लोणचं नक्कीच खा.